सांगलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला गेला होता। या मेळाव्याला काँग्रेसमधनं बंडखोरी करत अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील हेही उपस्थित होते, पण त्यांच्या हजेरीमुळे चर्चांना आता उधाण आलंय। सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यानं आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्यानं या स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय। तसंच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळामध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय। या स्नेहमेळाव्यामध्ये काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख हजेरी होती। आणि या मेळाव्यासंदर्भात सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। नेते म्हणून विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत। त्यांचे विश्वजित कदमांचे असतील, आमदार विक्रम सावंत ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयश्रीताई पाटील असतील, आमचे सर्वांचेच एक वेगळे अभिनंदन असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं आणि कार्यकर्ते आहेत त्यामुळे विचार झाले, मोठा उत्साह त्या ठिकाणी होता। दुसरं कोणतंही कारण नाही, कोणी याबद्दल दुसरा अर्थ काढू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।